काळ बदलेल, अनेक गोष्टी जीवनामध्ये येतील, पण दोन चांगले मित्र कधी फुटू नका गड्या, चांगले मित्र फुटू नका। राजकारण 2 दिवसाचं 5 दिवसाचं असतं माई बाप, पण यामध्ये या राजकारणामध्ये 2 बेंचवर, एका बेंचवर बसलेले 2 मित्र, एका सायकलवर शाळेत गेलेले 2 मित्र, एका वहीत अभ्यास केलेले 2 चांगले मित्र, एका डबा सोबत खाल्लेले 2 चांगले मित्र, एकमेकांना स्वतःचे कपडे दिलेले 2 मित्र, एकामेकांसाठी मायबापांचा मार खाल्लेले 2 चांगले मित्र, कधी फुटू नका गड्या माईबाप। गरिबी आणि सावली उंच सावलीचा खेळ, गरिबी आणि श्रीमंत, विनंती असेल माझी, श्रीमंत मित्राने आपल्या गरीब मित्राचा कधी द्वेष करायचा नाही गड्या, कधी त्याला दूर लोटायचं नाही। बऱ्याचदा असं होतं, एखादा मित्र श्रीमंत झाला तो गरीबाला ओळखही देत नाही, चुकीच्या गोष्टी, चुकीच्या गोष्टीत माई बाप। ज्यावेळी श्रीमंत व्यक्ती गरीबात जातो ना, गरीबाच्या झोपडीत जातो, त्यावेळी गरीब लोक त्या श्रीमंताकडे आशेने पाहत असतात, साहेब आला तो, साहेब तुम्ही आमच्यासाठी, आम्हाला वाटतं आमच्यासाठी पांडुरंग आमच्या झोपडीत अवतरित झालं की काय, आला तो साहेब तुम्ही आज आमच्या झोपडीत, आमच्या झोपडपट्टीमध्ये पाण्याची व्यवस्था नाही हो साहेब, एखाद्या पाण्याचा सरकारी नळ येऊ द्या, आमच्या झोपडपट्टीमध्ये नाल्याचं व्यवस्थापन नाही हो साहेब, डास होतात, मच्छर होतात, लेकरं बाळ आजारी पडतात, नाल्यांची व्यवस्था करा हो साहेब, 2-2 किलोमीटर वरती हंडा घेऊन पाण्यासाठी जावं लागतं हो साहेब, आमच्या झोपडपट्टीमध्ये लाईटची व्यवस्था नाही हो साहेब, लेकरांना चिमणीवर अभ्यास करावा लागतो, एखादा लाईटचा खंबा आमच्या झोपडपट्टीमध्ये येऊ द्या हो साहेब, आम्ही फार गरीब आहोत हो साहेब, लोकांच्या शेतात कामाला जावं लागतं, 2-2 किलोमीटर वरती लेकरांना पायपीट करत शाळेत जावं लागतं, निदान आमच्या झोपडपट्टीमध्ये 4थी पर्यंत शाळेची व्यवस्था करा हो साहेब, आमच्या गरीबाचे लेकरं त्या शाळेत निदान शिकतील, नाहीतर अडाणी राहतील। ज्यावेळी आकाशातून धक गच्च दाटून येतात, त्यावेळी चातक नावाचा पक्षी त्या ढगांकडे आशेने पाहतो, एखादा थेंब पडू द्या रे माझ्या मुखामध्ये, तुम्हाला माहिती ना मी मृत्यू लोकातलं पाणी पित नाही, मला आशेला लावून जर निघून जाताल, प्रारब्ध रूपी जर हवा आली ना तर कुठले शिल्लक राहणार नाही। ज्यावेळी गरीब, ज्यावेळी ढग दाटून येतात, चातक आशेने पाहतो, श्रीमंत ज्यावेळी गावात येतात, त्यावेळी गरीब लोक त्यांच्याकडे आशेने पाहतात, आणि दान दिलं पाहिजे माईबाप, श्रीमंताने दान दिलं पाहिजे गरीबाला, पण आता ऐका गरीबांनो, शरीराला जरा कष्ट करायची सवय लावा, दारिद्र्याने गरीब भारतात नामोनिशान सुद्धा राहणार नाही, जर कष्ट करायची सवय शरीराला लावली तर। मधमाशी मूर्ख आहे लेकाची, स्वतःही खात नाही आणि दुसऱ्यालाही खाऊ देत नाही, एक दिवस कोणीतरी येताना मोगळ घोळून नेल्याशिवाय राहत नाही। माझी विनंती असेल, फक्त जमवू नका, जमवू नका। एक वाक्य सांगू माईबाप, मेघांकडे पाण्याची श्रीमंती भरपूर आहे, मेघांकडे पाण्याची श्रीमंती कमी आणि समुद्राकडे पाण्याची श्रीमंती भरपूर आहे, पण मेघ देत राहतो आणि समुद्र घेत राहतो, म्हणून समुद्राचं स्थान त्या ढगाच्या खालीच आहे, नेहमी नेहमी खाली। मेघाकडे पाण्याची श्रीमंती कमी जरी असली तरी मेघ देत राहतो, देत राहतो, देत राहतो, आणि समुद्र घेतच राहतो। नदीचं पाणी माझ्यात, समुद्राचं पाणी माझ्यात, वड्याचं पाणी माझ्यात, नाल्यांचं पाणी माझ्यात, पावसाचं पाणी माझ्यात, खडी मला, डांबर मला, सगळं घेत राहतो, घेत राहतो, घेत राहतो, त्या समुद्राचं स्थान नेहमी खाली। देणाऱ्याकडे देण्याची श्रीमंती जरी कमी असेल, पण लक्षात घ्या माईबाप, दात्याचं स्थान नेहमी श्रीमंताच्या वरच आहे, जरी परिस्थितीने गरीब असला तरी। इनका दामन पकड़ कर तो देखो, इनका दामन पकड़ कर तो देखो, उम्र भर का सहारा मिलेगा, इनका दामन पकड़ कर तो देखो, उम्र भर का सहारा मिलेगा, आवाज दे आवाज, उम्र भर का सहारा मिलेगा, मिलेगा उम्र भर का सहारा मिलेगा। राम को मांग ले मेरे प्यारे, राम से मांग ले मेरे प्यारे, जिन
जिंदगी का खजाना मिलेगा, उम्र भर का सहारा मिलेगा। श्री राधे जय हो। कितना दो हाथों से ले सकेगा, देने वाले की है लाख बागे। कितना दो हाथों से ले सकेगा, देने वाले की है लाख बागे। इनका दामन, इनका दामन, इनका दामन पकड़ कर तो देखो, उम्र भर का सहारा मिलेगा। राम को मांग रे मेरे प्यारे, जिंदगी का खजाना मिलेगा। सुदामजी डसडसा रडतायत. हे देव आणि भक्ताची भेटे, मित्र आणि मित्राची भेटे, गरिबी आणि श्रीमंतीची भेटे. डसडसून रडू लागले. हाताला धरलं, आपल्या महालात आणलं आणि राजसिंहासनावरती बसवलं. सुदामजीकडे पाहून भगवान परमात्मा रडतायत. पाय धुण्याची इच्छा झाली. देख सुदामा की दीन दशा, करुणा कर करुणा निधी रोए। पानी परात को छुए नहीं, नैनन के जल से पग धोए. आपल्या हातात पाय घेतले सुदामजीचे, करकमलामध्ये चरण कमल घेतले आणि नेत्र कमलातल्या अश्रूंनी चरण कमलावरती अभिषेक केला. काय सुदाम्या, काय अवस्था करून घेतली रे तुझी. काटे मोडलेले होते, खडे रुतलेले होते. तिलक करण्यासाठी उलटा हात फिरवला. श्रीक्षयचं यक्षश्री करून टाकलं. सुदामजींना उत्तम पक्वान्नाचं भोजन दिलं. जगाचा मालक पाय धोकतोय सुदामजीचे. सुदामजी, लग्न तर झालं असेल ना, माझ्या वहिनीने मला काय खायला दिलं. सुदामजी दाबू लागले पोहेची पुरचुंडी. भगवंताने गुदगुल्या केल्या. पुरचुंडी खाली पडली. टपकन उचलली. एक घास, दोन घास, तिसरा घास खाणार. रुक्मिणीने अडवलं. पहिल्या घासाने अष्टमहासिद्धी, दुसऱ्या घासाने नवनिधी, तिसऱ्या घास खाल्ला तर आता मला भांडे घासायला जावं लागेल. आई साहेबांना वाटलं अडवलं. पोहे कच्चे आहेत, पोट दुखेल, अहो आम्हाला प्रसाद मिळू द्या ना. सुदामजीचा यथासांग आदर आतिथ्य केलं. मुष्टीभर पोह्यासाठी गाव स्वर्णाचा दिला गा. देवाला तुम्ही एका हाताने देत असेल तर तुम्हाला 1000 हाताने देतो माईबाप. 1 रुपये देत असेल तर तो 100 रुपये आपल्याला फायदा करून देतो. 1000 रुपये दिले तर 1 क्विंटल कापूस जास्त होतो. एकदा मोठ्या प्रमाणे गोपाल कृष्ण भगवान की. सुदामजीला येताने मदत केली, जाताने मदत केली. परमात्मा पुन्हा नावड्याचं रूप धारण करतात. ज्यावेळी सुदामजी घरी गेले त्यावेळी त्या जागी झोपडी नव्हती, तर सुवर्णाची सुदाम नगरी होती. सुदामजीच्या चरित्रानंतर ग्रहणकाली कुरुक्षेत्रावरती सगळे तीर्थस्नान करण्यासाठी येतात. भगवंताने देवकी मातेच्या 6 पुत्राचं दर्शन त्या ठिकाणी घडून दिलं. सुभद्रा हरणाची कथा आहे. त्यानंतर शिवाचं संकट मोचन आहे. भस्मासुराची कथा आहे. वेदस्तुती आहे. त्यानंतर दशम स्कंद समाप्त झाला. 11व्या स्कंदाला प्रारंभ झाला. एकदा मोठ्या प्रेमाने जय जयकार. गोपाल कृष्ण भगवान की जय. 11व्या स्कंदाला प्रारंभ झाला. भगवंताला यादवी करायची होती म्हणून पिंडारक क्षेत्रामध्ये सगळे ऋषीमुनी विश्वामित्र, कण्व, दुर्वास, भृगु, अंगिरा, सर्व ऋषीमुनी जमलेले असताना सगळ्या मुलांनी जो सांब होता भगवंताचा, जांबवतीचा पुत्र, त्याला साडी नेसवली. 65 वर्षाचा सांब हा अत्यंत सुंदर होता, कोवळा मुलीसारखा दिसायचा. त्याला साडी नेसवली आणि ऋषीमुनींची
परीक्षा बघण्यासाठी त्याला घेऊन गेले. महाराज, ही महिला गर्भवतीला काय होईल? जर आपण त्रिकाल ज्ञानी असाल तर सांगा. कोणी कानाला हात लावू लागले, कोणी डोळ्याला हात लावू लागले, कोणी तोंडाला हात लावू लागले. राग आला दुर्वासांना आणि रागाच्या भरामध्ये दुर्वास ऋषींनी शाप देऊन टाकला. जनिष्यतिओ मंदा मुसलम कुलनाशनम, शाप देऊन टाकला. याच्यापासून मुसल जन्माला येईल आणि ज्या सगळ्या यदुकुळाचा विनाश करेल. मुलं घाबरले गेले, उग्रसेन महाराजांकडे गेले. साडी सोडली, दानकन मुसळ खाली आदळलं. त्यांनी सांगितलं पीठ करा, समुद्रात फेकून द्या. पीठ केलं, समुद्रात फेकून दिलं. छोटासा गोळा बाकी राहिला, एका मासुळीने गेला. मासुळ एका कोळ्याने पकडली. ते पीठ लाटांच्या साहाय्याने कडेला आलं आणि त्यापासून एडका नावाचं गवत उगवलं. सर्व यादवांना शाप प्राप्त झालेला होता. वसुदेवजींना उद्विग्न स्थिती प्राप्त झाली. नारदजींनी त्यांना नवयोगेश्वराचा संवाद सांगितला. त्यानंतर सगळे यादव मदिरा पिऊन उन्मत्त झाले. भागवताने ब्रँड सुद्धा सांगितला, मैरेक नावाची मदिरा पिली. आणि मुळात भागवत ब्रँडेडच आहे. मैरेक नावाची मदिरा पिले. प्रभास तीर्थक्षेत्रामध्ये सगळे मदिरा पिऊन उन्मत्त झाले. आपापसात कलह करू लागले. शस्त्रास्त्र हातात घेऊन आपापसातच युद्ध सुरू झालं आणि आपापसातच युद्ध करत असताना स्वतः संपले. शस्त्र संपले. येडका नावाचं गवत उगवलेलं होतं, हातात घ्यावं त्यापासून शस्त्र होऊ लागले. आपापसातच कलह करून सर्व यादव संपले. सर्व यादव तर संपले, पण भगवंताला आता निजधाम गमन करायचं होतं. भगवान परमात्मा त्या प्रभास तीर्थक्षेत्रामध्ये अश्वत्थ वृक्षाच्या खाली पायावरती पाऊल टाकून पहोडलेले असताना ज्यावेळी उद्धवजींना बातमी आली भगवान परमात्मा निजधाम गमन करणार आहेत, उद्धवजी रडू लागले. त्यावेळी भगवंतांनी यदु अवधूत संवाद दत्तात्रेयाच्या 24 गुरुचं वर्णन उद्धवजींना सांगितलं. मी जाणार आहे म्हणजे कायमचं जाणार नाही, माझं तेज भागवतामध्ये अर्पित करणारे. उद्धवजी भगवंताच्या पादुका घेऊन बद्रिकाश्रमामध्ये निघून गेले. भगवंताच्या आधी भगवंताची सर्व आयुध घेऊन द्वारुक भगवंताच्या आधी हजर झाले. भगवान परमात्मा प्रभास तीर्थक्षेत्रामध्ये पाऊलावरती पाऊल टाकून पहुडलेले असताना हा जरा नावाचा जो कोळी होता व्याध, त्याने बाणाला धनुष्याला बाण लावला आणि भगवंताचं मुख हरणाच्या मुखासारखं चमकू लागलं. बाण सोडला, बाण सुसू करत निघाला. भगवंताच्या चरणाला त्या बाणाने स्पर्श केला. रक्त वाहू लागलं, रक्त बंबाळ भगवंताचे पाय झाले. ज्यावेळी गोष्ट व्याधाला कळाली, क्षमा याचना करू लागला. भगवंताच्याने त्याच्या मस्तकावरती वरद हस्त ठेवला आणि तो व्याध तिथंच मुक्त झाला. त्यानंतर भगवान परमात्मा आता निजधाम गमन करणार आहेत. म्हणजे नेमकं काय करणार आहेत? आकाशात देवदेवतांची दाटी झाली. सर्व देवदेवता वाट पाहत आहेत की भगवान परमात्मा आता अंतर्धान होणार आहेत, पुन्हा ओस पडलेल्या वैकुंठात येणार आहेत. त्या ठिकाणी भगवंताने एक किमया केली. भगवान परमात्मा तिथून अंतर्धान झाले. कोणी सांगताय वैकुंठात गेले, कोणी सांगताय भगवान परमात्मा गोलोक धामात गेले.